नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा हे जाणून घेणार आहोत. या पाठावर आधारित व्याकरण देखील कसं सोडवावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर. एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला व लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले. नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. ते गरम पाण्याने शेकले. बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केले. आ. ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर. लेखिकेचे बोट मानी माणसासारखे ताठले. त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले तर त्याने मोडेल पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टससे मस झाले नाही. ई. बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर. डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेने रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. प्रश्न दुसरा, का ते लिहा. अ. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. उत्तर. दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. आ. लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर. लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांना फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली. ई. दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. उत्तर. दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्ये लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. ई. दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. उत्तर. डॉक्टरने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका
दवाखान्यातून जड अंतकरणाने घरी परतली. उ. लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर: बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नव्हती. कितीही राग आला तरी घट्ट मूठ आवळू शकत नाही. लेखिकेला प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकल्यामुळे लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. प्रश्न 3. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर: 1. प्रथम शाळेतील प्रथमोपचार पेटी घेऊन तात्पुरता इलाज करीन. 2. जखम धुवून मलम लावून बँडेज करीन. 3. त्याच्या मनाला धीर देईन. 4. त्याच्या मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरांकडे नेईन. 5. शिक्षकांना व पालकांना कळवीन. प्रश्न 4. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर: 1. बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. 2. वेदना सहन होऊन तोंड बोटात घातले. 3. इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा. 4. ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावले. 5. गरम पाण्याने शेकले. 6. तेल मालिश केली. 7. भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरकडे गेल्या. 8. डॉक्टरने स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. 9. डाव्या हाताने काम करता येईना. 10. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच. 11. बोटांचे व्यायाम सुरू. 12. कामावर हजर. प्रश्न 5. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. उत्तर: मुला, तुला खूप दुखते का? ठसठसतंय ना खूप? हो, मी तुझं दुखापत झालेलं बोटच बोलत आहे. दार लावताना तू किती घाईनं आपटलंस, त्यामुळे मी फटीत चिमटलो. किती निष्काळजीपणा तुझा. बर, आता जाऊ दे. तू आता मला बर्फाने शेक दे, त्यावर मलम लाव आणि बँडेजने मला बांध. थोडी ठसठस कमी होईल. पण हो, संध्याकाळी डॉक्टरकडे जा, त्यांना दाखव. ते औषध देतील. माझ्यावर मलमपट्टी करतील. गोळ्या नियमित घे. बघ, मी लवकर बरा होईन. मग याच बोटाने तू वहीत लिही. प्रश्न 6. तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. उत्तर: ठेच लागून बोटाला रक्त आले असेल तर घरी जाऊन डेटॉलने ती जखम स्वच्छ करीन. जखमेवर मलम लावून स्वच्छ कापडी पट्टीने बांधून घेईन. अ. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. अ. वहिनी, भावजय. आ. कथा, कहाणी. ई. आघात, घाव. ई. ललाट,
कपाळ. उ त्रास, हैराण. उ सकाळ, प्रभात. ए नवल, आश्चर्य. ऐ तोरा, ताठा. ओ हात, कर. आ खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अ गरम, गार. आ उजवा, डावा. ई घट्ट, सैल. ई दुर्लक्ष, लक्ष. ई वाक्यात उपयोग करा. अ वायफळ चर्चा. शाळेतील विद्यार्थी अभ्यास सोडून इतर विषयांवर वायफळ चर्चा करत होते. आ ठसठसणे. काल रमेशला ठेच लागली, पण अंगठा अजून ठसठसतोय. ई बाळबोध. दीपालीची रांगोळी अगदी बाळबोध आहे. ई जड अंतकरण. आई वडिलांनी जड अंतकरणाने मुलाला परदेशात शिकण्यासाठी पाठवले. उ बट्ट्याबोळ. सततच्या गैरहजेरीमुळे अजयच्या अभ्यासाचा बट्ट्याबोळ झाला. उ हत्तीच्या पावलांनी येणे. गावाला गेलेला अनिल हत्तीच्या पावलांनी वर्गात आला. ए मुंगीच्या पावलांनी जाणे. सोनालीचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला. ऐ जायबंदी. भूकंपामुळे अनेक नागरिक जायबंदी झाले. ई हा नाच सोड, डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळून खालील वाक्ये लिहा. या ठिकाणी काही वाक्ये दिलेली आहेत. अ त्याचा खिसा गरम, खिसा कापल्यावर झाला नरम. आ मोडेन पण वाकणार नाही, आईट कधी सोडणार नाही. ई बोटभर दुखणं, गावभर सांगणं. ई मनावरचा उतरला ताण, होणार नाही मी हैराण. उ हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. उत्तर: 1 मानपाठ, 2 हातपाय, 3 केसबीस, 4 डोळेबिळे, 5 पाठपोट. उ गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा. उत्तर: भिम्म, नक्की, बत्ती, गच्च, किल्ला, अख्खी, वल्ली, हल्ली, चक्क, संख्या, सज्ज, घट्ट, मठ्ठ, खड्डा, हत्ती, चित्ता. ए
आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. आता या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये शब्द आहे गोळा. त्या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे ळा. त्याच्यावरून काही शब्द तयार केलेले आहेत, जसे तोळा, मोळा, सोळा, घोटाळा, मोकळा, भोपळा, ढोकळा, गोपाळा. म्हणजे या सर्व शब्दांच्या शेवटी ळा हे अक्षर आलेले आहे. असेच यमक जुळणारे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे मात्र. हा त्र येणारे शब्द, शेवटी त्र येणारे शब्द पाहूयात. पात्र, मित्र, सत्र, पत्र, सर्वत्र, रात्र, पवित्र. बत्ता. ता येणारे शब्द शेवटी भत्ता, पत्ता, सत्ता, सुबत्ता, अडकित्ता, चित्ता, मत्ता. पळ. ळ शेवटी येणारे शब्द तळ, माळ, कळ, छळ, फळ, कमळ, संबळ, चंबळ, सळसळ, खळखळ, तळमळ, सकाळ. गर्दी. सर्दी, वर्दी, दर्दी, जर्दी. साडी. डी शेवटी येणारे माडी, गाडी, खाडी, चावडी, काडी, लाडी, आगगाडी, लबाडी. बोट. याप्रमाणे हात व पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. आता या ठिकाणी आपण बोटावर आधारित काही वाक्प्रचार आणि म्हणी पाहूयात. जसे की तोंडात बोट घालणे, बोट ठेवणे, बोटा एवढा असणे, बोटे मोडणे. अशाच पद्धतीने आपल्याला पुढे हात आणि पोट या शब्दांवर आधारित म्हणी आणि वाक्प्रचार तयार करायचे आहेत. आता पहिला आहे हात. हातावर आधारित हात कपाळाला लावणे, हात दाखवणे, हातावर तुरी देणे आणि हात झटकणे. असे म्हणी आणि वाक्प्रचार हातावर तयार होऊ शकतात. त्यानंतर दुसरा आहे पोट. पोट या शब्दावर आधारित म्हणी आणि वाक्प्रचार आपण पाहूयात. जसे की पोटात गोळा येणे, पोट दुखणे, पोटात घेणे, पोटात शिरणे. अशा पद्धतीने. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. आता या ठिकाणी जे शब्द आहेत ते तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघूयात हातोडा हा शब्द आहे. तर या हातोड्यावरून आपल्याला हातोडा म्हणजे काय, हातावरून तयार होणारा हातोडा हा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ठोकण्याचे एक अवजार. हात कंकण, हातात घालावयाचे कंकण. हातकडी, शृंखला. हातमोजे, हातात घालायची मोजे. हस्तकला, हाताने निर्मिलेली कला. हातखंडा, नैपुण्य. हस्तरेषा, हातावरील रेषा. हस्ताक्षर, हाताने लिहिलेले अक्षर. आता हस्तवरून तयार होणारे शब्द. हस्तरेषा, हातावरील रेषा. हस्तलिखित, हाताने लिहिलेले. हस्तांदोलन, हात मिळवून हलवणे. हस्तगत, मिळवणे.
हस्तक्षेप मध्ये लुडबुड. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.